चला करूया बॉडीवरून मेजरमेंट. त्यासाठी आता आपण पहिल्यांदा कुठल्याही ड्रेसचा फुल लेंथ घ्यायचा असेल, पूर्ण लांबी आपल्याला घ्यायची असेल तर कशी घ्यायची आहे, तर आपल्याला डिपेंड करतं की आता मला फुल लेंथ किती घ्यायची आहे, तितकी मी अशा पद्धतीने फुल लेंथ घेणार. मला मीडियम पाहिजे की पूर्ण पायापर्यंत घेरता गाऊन घ्यायचा आहे की कसा घ्यायचा आहे, त्याप्रमाणे शोल्डरवर ठेवून खालीपर्यंत मोजेल किती लेंथचा पाहिजे. त्यानंतर शोल्डरचा माप घेणार. शोल्डरचा माप घेताना अशा पद्धतीने दोन्ही शोल्डरच्या कॉर्नरवर टेप ठेवून हात जिथे खाली डाऊन होतो त्याच्या थोडंसं बाजूला घेऊन असा शोल्डर घेणार. इथे 12 इंच शोल्डर आलेला आहे आणि मग जेव्हा मी ड्राफ्टिंग करेल त्यावेळेस मग मला त्या 12 इंच शोल्डरला हाफ करून ड्राफ्टिंग करायची आहे. जेव्हा आपण ड्राफ्टिंग करतो तेव्हा हा असा फोल्ड करून अर्धा आपण घेत असतो शोल्डर ड्राफ्टिंग पेपरवर. अशा प्रकारे आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चेस्टचं मेजरमेंट. चेस्टचं मेजरमेंट घेताना मेजरमेंट टेपमधला जो स्टीलचा भाग असतो त्याला आपल्या हातामध्ये असं कैचीसारखं पकडायचं आहे आणि नंतर मग आपल्याला पॉईंट शोधायचा आहे. कैचीमध्ये जो पॉईंट बसतो तो पॉईंट म्हणजे आपला चेस्टचं मेजरमेंट होईल. खूप अति लूज झालेलं नको आणि खूप अति टाईट झालेलं नको, वरच्या बाजूला एकदम खाली घसरलेलं नको, अशा प्रकारे. आता हा लोअर बस्ट आहे. लोअर बस्ट म्हणजे चेस्टच्या खालचा भाग तो घ्यायचा आहे. तो त्याच पद्धतीने घ्यायचा, टेपला कैचीमध्ये पकडल्यासारखं बोटाच्या कैचीमध्ये पकडून घ्यायचं. हा लोअर बस्ट नाही, एकदम छातीच्या खाली जो येतो तो लोअर बस्ट आहे. वेस्ट म्हणजे लोअर बस्ट नाही, एकदम छाती जसं खाली उतरेल तिथे जो मेजरमेंट घेऊ आपण तो आहे लोअर बस्ट. तर तिथेसुद्धा हातामध्ये कैचीसारखा जो स्टीलचा पार्ट आहे तो पकडायचा आणि मेजरमेंट घ्यायचं. म्हणजे दुसऱ्या साईडचा असा कैचीने पकडल्यासारखा, बोटाच्या 2 कैचीमध्ये पकडल्यासारखा पकडून जो पॉईंट येईल तो पॉईंट म्हणजे लोअर बस्टचा मेजरमेंट. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अप्पर बस्ट. अप्पर बस्ट घेताना छातीच्या वरचा भाग, एकदम वरचा, छातीचा मिड पॉईंट नाही तर छातीच्या वरचा भाग तो घ्यायचा आहे आपल्याला तशाच प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कंबर. कंबर घेताना लोअर बस्टवर घ्यायची नाही आहे. लोअर बस्ट म्हणजे छातीचा एकदम खालचा भाग हा येईल कंबर, हा मधातला. ही कंबर आपण घेत आहोत तेव्हा आपण सलवार करताव किंवा टॉप करताव त्यावेळेस घेऊ. परंतु जर आपल्याला पैजामा वगैरे करायचं असेल तर ज्या ठिकाणी आपण नाळा बांधतो किंवा इलॅस्टिकवाला सलवार ज्या ठिकाणपासून आपण घालतो तिथे आपल्याला तिथून मेजरमेंट घ्यावं लागेल. आता हे वेस्टचं मेजरमेंट घेऊ तेव्हासुद्धा असं आपल्याला 4 फोल्डमध्ये मेजरमेंट करायचं आहे. जे काही मेजरमेंट येईल त्याला असं 4नी भागून घ्यायचं आपल्याला. टेपला असं 4 फोल्ड करून जे मेजरमेंट येईल ते मेजरमेंट राहील वेस्टचं. अशा प्रकारे आपल्याला 4 फोल्ड करून वेस्टचं मेजरमेंट टाकायचं राहणार. जो मेजरमेंट आपल्याला इथे 4 फोल्डवर बसतोय तो मेजरमेंट आपल्याला लागेल वेस्टचा 4था भागमध्ये. त्यानंतर आता आपण घेऊया स्लीव्सचं मेजरमेंट. फुल लेंथ झाला, चेस्ट लेंथ झाला, शोल्डर झाला. आता आपल्याला नेक घेऊया. नेकचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं आहे. नेकचं मेजरमेंट घेताना आपल्या शोल्डरपासून घ्यायचं आणि स्ट्रेट गळा कसा घ्यायचा. हिने खूप छोटा गळा घेतलेला आहे त्यानुसार तेवढा घ्यायचा नाही, थोडा मोठा गळा घ्यायचा असेल तर मग खाली अशा प्रकारे. तर हिचा खूप कमी गळा आहे, 4.5 इंचच आहे. तर आपल्याला आपण मिनिमम 6 इंचापर्यंत गळा घेऊ शकतो. 6, 6.5 जास्त डीप असेल तर पुन्हा डीप, पण खूप डीप असं घेता येणार नाही. फ्रंट बॅक साईडचा आपण कितीही डीप घेऊ शकतो. तर बॅक साईडचा गळा घेताना असा शोल्डरच्या थोडंसं शोल्डरवर यायचं, एकदम शोल्डरच्या मिड पॉईंटवर नाही घ्यायचा. आणि मग किती घ्यायचा आहे ते आपण इथेसुद्धा डीप गळा घेऊ शकतो. परंतु समजा सहसा आपल्या ब्लाऊजची हाईट असते, लेंथ असते 13 इंच, तर त्यापेक्षा थोडा
कमीच गळा आपल्याला इथे घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला स्लीव्सचा मेजरमेंट घ्यायचा आहे. मग आता डिपेंड करतं की स्लीव लेंथ किती घ्यायची आहे, त्यानुसार आपल्याला स्लीव्सचा मेजरमेंट घ्यायचा आहे, किती इंच मोठी पाहिजे. आणि जर आपली स्लीव्ज या इतकी असेल तर ते एकदम आपला एल्बोच्या पॉईंटवर घ्यायचं नाही, कारण एल्बो पॉईंटवर घेतल्यावर इथे आपल्याला असं टाईट झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे एकदम एल्बो पॉईंटचा मेजरमेंट घ्यायचा नाही. किंचित एल्बोपेक्षा खाली तरी घ्यायचं किंवा वरती तरी घ्यायचं. एकदम एल्बो पॉईंटचं मेजरमेंट घेतलं तर आपल्याला ते व्यवस्थित हँडल करण्यास व्यवस्थित होणार नाही. या मुलीचा जो स्लीव्ज आहे तो खूप जास्त खाली डाऊन दिसते आहे, तेवढा डाऊन पण घ्यायचा नाही किंवा खूप वरती पण घ्यायचा नाही. जर आपल्याला एल्बो लेंथचा स्लीव्ज शिवायचा असेल तर एकदम एल्बो पॉईंटवर घ्यायचा नाही. त्यानंतर आपल्याला अँकल लेंथचा घ्यायचा असेल तर मग ह्या अँकलपर्यंत म्हणजे फुल स्लीव्ज शिवायची असेल तर मग अँकलपर्यंत स्ट्रेट शोल्डर जिथून खाली आपले हात येत आहे तिथून मोजायचे. आता आपल्याला हे दंडगेर म्हणजे बॉटम घ्यायचा आहे स्लीव्सचा, तर तो पुन्हा कैचीमध्ये टेप पकडूनच घ्यायचा. कैची टेप 2 बोटांच्या मधामध्ये स्टीलचा भाग पकडून असा ज्या पॉईंटवर टच होईल त्या पॉईंटवर मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे मेजरमेंट घ्यायचं आहे. आणि यालासुद्धा आपण अर्धा डिवाईड करतो जेव्हा आपण ड्राफ्टिंग करतो तेव्हा. त्यानंतर आता आपल्याला जर खालचा पॅन्टचा मेजरमेंट घ्यायचा आहे तर त्यावेळेस कसा घेतो आपण, त्याचा मेजरमेंट घेताना आपण नेफाचा मेजरमेंट जेव्हा घेतो तेव्हा आधी नेफा किती घ्यायचा आहे तो मेजरमेंट घ्यायचा आपण. इथे मी 8 इंचावर नेफा घेतलेला आहे. त्यानंतर मग नेफापासून खालचा मेजरमेंट पण घेऊ शकतो किंवा फुल जिथे आपण नाळा बांधतो तिथून खाली आपल्याला किती लेंथपर्यंत आपली पॅन्ट पाहिजे आहे ती घ्यायची आहे, त्याचा मेजरमेंट घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पॅन्टचा मेजरमेंट फुल घ्यायचा आहे. आता आपल्या पॅन्टचा बॉटम कसा घ्यायचा, बॉटम घेताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. बॉटम घेताना कशा प्रकारे आपल्याला बॉटम घ्यायचा आहे. पायाला अशा प्रकारे वरती टाच करून बघायचा आणि खाली टाचांपासून असा टेप फिरवून टाचाला पकडून आपल्याला मेजरमेंट घ्यायचा आहे. इथे सुद्धा कैचीमध्ये टेप पकडल्यासारखा पकडायचा 2 बोटामध्ये आणि मग मेजरमेंट घ्यायचं. आणि बॉटम मेजरमेंट घेताना असाच मेजरमेंट घ्यायचा, कारण खूपदा असं होतं की आपण बॉटम छोटा हवा असतो प्रत्येक पुष्कळ जणांना, त्यावेळेस मग ते आत जात नाही, पायातून जात नाही, कारण बॉटम हा छोटा असल्यामुळे आपण जर छोट्या शिलाई मारून देऊ मेजरमेंट घेऊन तर मग ते आत जात नाही. अशा वेळेस मग खालच्या बाजूला आपल्याला हुक बटनचा वापर करून त्याचा करता येतं, व्हेरिएशन करता येतं. आता आपल्याला हा वेस्टचा मेजरमेंट घ्यायचा आहे पॅन्टसाठी. यात पण बोटामध्ये कैचीसारखं पकडायचा टेप, स्टीलचा पार्ट हा बोटामध्ये आला पाहिजे आणि नंतर मेजरमेंट घ्यायचं. कधी पण मेजरमेंट घेताना स्टीलचा पार्ट हा आपल्या 2 बोटामध्ये कैचीप्रमाणे आला पाहिजे आणि नंतर ज्या पॉईंटवर आपला दुसरा बोट जाईल तो पॉईंट म्हणजे मेजरमेंट. आता हिपचा मेजरमेंट घेताना लक्षात ठेवायचं की टेप हा हिपवर गेला पाहिजे, म्हणजे वरती भागामध्ये आला पाहिजे आणि मग तो गोल फिरवून तिथून मेजरमेंट घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला फुल मेजरमेंट आपल्याला प्रत्येक गोष्ट. आता आपल्याला क्रॉसचा मेजरमेंट घ्यायचा आहे, तर क्रॉसचा मेजरमेंट घ्यायचा असतो त्यावेळेस आपण काय करतो, हिपचा 3रा